वंडरलेस 47 एक्सप्लोररमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा खूप महिन्यानंतर ब्लॉग येत आहे माझा. त्याचं रिझन म्हणजे माझा बिझी शेड्यूल, कारण तो पण तुम्हाला मी नंतर सांगेलच काय बिझी शेड्यूल वगैरे आहे, त्याच्यामुळे मला टाईम नाही भेटत. पण त्या बिझी शेड्यूलमधून बाहेर येऊन पोचले आहे थेट कोकणात, म्हणजे माझं आवडतं प्लेस. आणि तिथे आज आम्ही सकाळीच आलो आहोत. सकाळी बोलायला गेलं तर 10-11च्या आसपास आलो आहोत आम्ही. आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन थोडंसं घरचं काम वगैरे होतं ते करून घेतलेलं आहे. आणि त्याच्या पुढे काय काय होत राहणार आहे आणि काय काय होणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतच जाणार आहे. चला मग बघूया. आता ही आहे माझी बहीण रक्षा. ही राहते खालच्या वाडीत, ही लहानला आहे आमच्या वाडीत. आणि हे आमच्या घराच्या बाहेरील आवार. हे इकडून नदी जाते, ते तुम्हाला दाखवेलच नंतर. चला आता पुढे दाखवते तुम्हाला काय काय आहे. हे बघू शकता वातावरण. आता थोडासा लाईट पाऊस पडून गेलाय. हे आहे आमचं घर. आमचं म्हणजे माझ्या काकीचं, पण ते पण आमचंच आहे. आम्ही तुझं माझं असं काही करत नाही. हे जर बघू शकता फोटोशूट चालू आहे. आणि एवढ्या काचक्या बुचक्यात येऊन आम्ही ब्लॉग बनवत आहोत. तर चला दाखवते नंतर. ही आले माझ्या दुसऱ्या मावशीची मुलगी. ती बिचारी गावी गेली नाही, म्हणून आम्ही तिला आमच्या गावी आणलं आहोत. हाय कर बबली. तर आता पुढे काय काय होतं ते तुम्हाला दाखवते. चला तर जाऊया आता घरात. हे आहे माझ्या काकीचं किचन. त्याच्यानंतर मग हे आहे त्या लोकांचा बेडरूम, पण तिथे चूळ अशी करून ठेवली आहे. गॅस सुद्धा आहे आणि चूळ. मला हे चूळ हा प्रकार जाम आवडतो, गाव वाटल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर मग हा आहे यांचा हॉल. त्याच्यानंतर हा आहे बाहेरचा स्पेस बसायला. आलं नाही. हा आहे बाहेरचा स्पेस. आणि इथे ह्याच्या घराची पूजा होणार आहे. तर इथून सुरुवात. ही माझी काकी, ही माझी दुसरी काकी काम करते बिचारी. लोक तिला बोलतात सगळे काम नाही करत. माझे पप्पा झोपलेत. हे इथे आहे आमचे देव, बघू शकता. त्याच्यानंतर मग इकडून असं उजवीकडे गेल्यावरती हा माझ्या काकीचा रूम आहे. ही आमच्या अगोदर आली आहे, पण घर बघा किती घाण ठेवलंय. तिथून असं बॅक साईडला गेल्यावर ही बाहेरची जागा आहे. सी देन इथून असं रिटर्न आतमध्ये आल्यावरती मग आपण दरवाजा लावून घेऊया. तर इथून बाहेर पडल्यावर हा बघू शकता माझा प्रिशियस, माझा डायमंड. इथून बाहेर पडल्यावर हा येतो माझा रूम. आम्ही आजच सकाळी आलो आहोत, त्याच्यामुळे थोडंसं काम चालू आहे. आमचा बाथरूम आहे इथे. जरा हे सागर दादाने काम करून दिले आम्हाला. ड्रम वगैरे भरायचं आहे. ड्रमातली भांडी सगळी उपसून ठेवलीत. आणि हा कारीगर आमचा, हे बघू शकता सगळं आणून आम्ही ठेवलं. आणि हा बाहेरचा स्पेस आहे. इथे गाय वगैरे बांधून ठेवलेले असतात. खायला या ना. हिला सदीची बाहेरचा खाऊ असला की भूक लागते. हिला कामाचं काय पडलं नाही. हे बघू शकता बॅग वगैरे आणून आम्ही सगळे इथे ठेवलं. ते सगळं लावायचं. तर इथून बाहेर पडल्यावर येतो तिसरा रूम. हा आहे ह्यांचा बेडरूम. हे लोक पण आमच्या अगोदर आले, पण घरात घाण बघू शकता. आणि उद्या आहे आमच्या घराची पूजा. हा आहे यांचा किचन. आम्ही सगळे एकत्रच राहतो, एकत्रच खातो. पण इन फ्युचर मुलं काय करू शकतात काय नाही सांगता येत नाही. त्याच्यामुळे रूम वेगवेगळे काढून ठेवलेले आहेत. तिच्यातून पण बाहेर जायला असा वेगळा दरवाजा आहे. माझे काका, मोठे काका. आणि हा माझा मोठ्याचा रूम जो मगाशी तुम्हाला दाखवला. आणि हे उद्याच्या पूजेची तयारी. तर आता सध्या तरी पाणी आलंय, इथे कोण आहे नाही. माझ्या जीवावरती सगळे टाकून गेले. तर आता मी पाणी भरते. भेटू आपण थोड्या वेळात. तर अशा पद्धतीने दीदी पाणी भरवत आहे पियाचं, बघू शकता. तर आमचं पियाचं पाणी या टायमाला येतं. मुंबईला पण सुट्टी असल्यावर पाणीच भरायचं आणि गावी पण पाणी भरायचं. विहिरीवर पाणी भरण्याची मजा वेगळीच होती. ते आता काय घरात नळ आले, भरता होता घरात पाणी. ही बघा, हिला क्रीम पाव खायचा आहे. तर भेटू आपण थोड्या वेळात. चला गाईज, बाय. खत्म.
बाय बाय टाटा गुड बाय गया। मला नाही कितने आदमी थे? 7 आदमी थे, तो कितना टुकड़ा होगा? तर अशा पद्धतीने आम्ही एक बन पावावर सगळे तुटून पडलेलो आहे। 2 बन पाव आहेत काय माहिती। हॅलो हेलो इट्स मी। ये हमारा बन पाव है। मैं बनता हूँ क्या? इसमें 2 जन कूद रहे हैं, मेरे को खाना है पर सब जन आ गए हैं इधर टूट के। देखो गाइस इसे काटने वाली पहला नहीं वाला खाएगी, ये वाला खाएगी ये वाला खाएगी वो। मी ये वाला खाएगी, ये वाला खाएगी। ए देणार ते कप खायचं? फ्रूटी फ्रूटी उलटे पुलटे बोलायला शिक पहिले। फ्रूटी फ्रूटी मला क्रीम असते लाडा, मला पण क्रीम पण ना। बिनबुल आदू ये गे ए आदू ये आदू इकडे थांब थांब मला नको। ये ते खा। ए आदू ये गे। बिनबुल आहे मैं हे घे रक्षा। चला तिला का? कितनी सा मिला है देखो। तो खाते हो 14 लागे ते 13 वाली ओव्हर ऍक्टिंग हरामी आहे। रस प्यायला चल. नाही बंटी, रस प्यायला ये। आम्ही जातोय खाली। असं काय नाही, हाक मारत भूत पाठवून येश्री मम्मीने होतं येश्री। असं काय नाही, मित्र येतात। नाही नाही नाही, त्या दोघांना पण घेऊन जात नाही। तो खेळ यांच्यासोबत। तू यांच्यासोबत खेळ, आम्ही येतो का हार्दिक पांड्या बा आमचा छोटासा। हार्दिक पांड्या बनपाव खा रहा है। बनपाव खा रहा है। Oh my God, this is me. पाहिजे तुम्हाला पाऊस पडणार आहे। आपके लिए चाहिए क्या आपको इशारा कॉफी? ह्या समोरच्या घराच्या पाठचं आहे माझं घर आणि हे तुम्ही बघू शकता पडणार आहे पाऊस। आणि आमच्या गावात म्हणजे जिथे माझं घर आहे तिथे रेंज नाहीये, तर आम्ही खूप रस प्याला है म्हणलं, मैं रस प्याला लांब राहतो ह्या मूर्ख घरात। इशारा कॉफी। आम्ही चाललो आहोत नेटवर्कच्या शोधात, म्हणजे खूप लांब असं माझा भाव हनुमान मंदिर त्याला घेऊन। उधर चला मग दाखवते पुढे काय करते। रस प्याला है म्हणलं, माय रस। कंट्रोल कंट्रोल उदय। आता आम्ही निघालो आहोत नेटवर्कच्या शोधात। तर हे माझ्या बहिणींनी फुल टाकला होता, जाऊ दे त्यांचा इन्सर्ट नाही करायचा, रिटर्न टाकते। आणि या दोघी तुम्ही बघू शकता, दाखवते तुम्हाला पुढे। हे आहे आमचं मंदिर आणि हे आहेत ते काका। हॅलो करा, हॅलो हॅलो। हा काय नाही, व्हिडिओ व्हिडिओ ना पाहिजे आहे थम्सअप, हे सांगत आहेत थम्सअप घेऊन यायला। पेप्सी पेप्सी स्प्राइट। चला तर आपण जाऊया। फुल बघा गाईस, फुल चला। हे वातावरण झालं आहे, पाऊस पडणार आहे म्हणून। आज आहे पौर्णिमा म्हणून आमच्या 3 चिंटर पिंटरला घेऊन आलेलो नाहीये, फक्त या दोघी मोठ्या समजतात स्वतःला, तर या दोघी चालेल। स्नॅप वाटले आम्हाला, स्नॅप बघत आहे नाव गाजवायचं आणि घालवायचं, ये परंपरा कला है। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब। माझ्या मम्मीला ताप कसा भरला, ते लोक रात्री 2 वाजता आले ना लग्नावरून, तेव्हा टॉर्चच्या आधारावर जात होते ते लोक। कोणाचे तरी अंगावरती टॉर्च पडली, तर कोणाचे तरी लाल डोळे दिसले, ते घाबरून तिला ताप भरला। पागल बनवते बर बर चुपचाप बनले। तर अर्धा तास चालू आल्यानंतर आम्ही नेटवर्क काय आम्हाला काय भेटत नाही, अर्धा तास चालून आलो आहोत तरी आम्हाला रेंज काय भेटत नाही। तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो लोक कशी रेंज साठी फिरतात। तर हे आहेत आमच्या गावातले आजी काकी बिकी, हे बघा या लोकांना रेंज भेटलेली आहे, ते त्यांच्या मुलाशी फोनवर बोलतायत, पैशाचा हिसाब किताब चालू आहे त्यांचा। तर भेटू थोड्या वेळात। काही रक्षा आणि आम्ही चाललोय पुढे। त्या काकी हे सगळे
यांना घेतलंय मी ब्लॉगमध्ये. आणि ही आली आहे ना, कोणतरी आहे बिचाऱ्या रेंजवर आल्या. आणि आम्ही आणि इथे आम्ही इथे आई इथे हा आईंना पण मी ब्लॉगमध्ये घेतले. ह्या आईंना पण घेते. तसं बाय बाय. झालं चालत आलं होतं. आम्हाला काय नेटवर्क काय भेटत नाही. तुम्ही बघू शकता हे काका फिरून आलेत. हे पंढरी काका. हाय करा. हाय हाय करा. हाय हाय. हा चला आम्ही रेंज शोधायला जातो आता. गाईस 1.25 तास चालून आल्यानंतर आम्हाला रेंज आलेली आहे. बघू शकता फोन मध्ये बिझी आहेत. हिने पप्पांना फोन केला, त्यांनी कोणाला गेला काय माहिती नाही. आणि इथे हे लोक ट्रेनसाठी बसलेत. 1.25 तासाच्या परिश्रमानंतर फायनली आम्हाला नेटवर्क भेटलेलं आहे. मी राहते तिथे रेंज नाही आहे, नेटवर्क इश्यू आहे. तर आम्हाला ह्या स्पॉटला यावं लागतं. तर तुम्हाला दाखवते. हे इथे समोर आहे खोर्निन्को धरण. ते तुम्ही ऐकलंच असेल, नाही नसेल ऐकलं तर तुम्ही यूट्यूब गुगलला सर्च मारू शकता. आणि तुम्ही इथे येऊन नक्कीच व्हिजिट करा. जाम भारी आहे. पाणी त्या साईडला आहे, हे फक्त नॉर्मल आहे ही साईड. आणि इकडे व्ह्यू पावसातून बघायला जाम भारी वाटतो. आणि या दोघी बघा बसल्यात मस्तपैकी रील्स बघत. आणि हे क्लाउड्स तुम्ही बघू शकता. संध्याकाळचं वातावरण आहे, जाम भारी झालंय. आणि इथे आमची निन्को आई, तिचं मंदिर आहे. तर आम्ही दाखवतो तुम्हाला मंदिरात काय आहे, आमची निन्को आई कशी आहे आणि काय. तर बघा थोड्या वेळात दाखवते तुम्हाला. बघू शकता खूप काळोख झालेला आहे. ढग वगैरे बघा. आणि माझ्या भावाने एवढा सगळा खाऊ आणलाय किती भरून भरून. चला आता आम्ही जातो आहोत घरी, आमच्या घरी. तर गाईच बघू शकता. आणि हा झालेला आहे खूप सारा अंधार. आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरी. खूप केली मजा मस्ती, खूप फोन यूज केला. आणि आता बघू शकताय तुम्ही आम्हाला टॉर्चच्या आधारावर जावं लागतंय. क्या हुआ है, क्या हमारे पत्ता हिल गया है. तर गाईस हे बघा, ये डर गई है लड़की. तिची हवा गुल झालेली आहे. आणि आई असा खूप अशा प्रकारे काळोख झालेला आहे, काही दिसत पण नसेल. आणि तिला घाबरवते. माझा हात वगैरे पकडते. आणि शाईनर. अरे यार दीदीला सांग ना ग, मी काय बोलत नाही तिला. चल नदीत आंघोळ करायला जाऊया. तर अशा प्रकारे आम्ही फायनली घरी येऊन जेवलो. आणि जेवल्यानंतर सगळ्या बायका बाहेर बसल्यात गप्पा टप्पा मारायला, मला भांडी घासायला लावून. आणि विचारा माझ्या बहिणीला व्हिडिओ शूट करायला मी उठवलं. बोलते झोपली होती, झोपेतून उठवलं आहे. बघा हा बघा. चला आता भेटू नंतर. बाय बाय. आता डायरेक्ट पूजेला.